मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्ताने आज आपण आपल्या इथल्या एरियामध्ये 5 सोलर लाईट लावलेले आहेत आणि त्याच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच आंबेकर साहेब इथे उपस्थित आहेत. तर बापादेवी सेवा समितीच्या वतीनं मी त्यांचं या प्रसंगी हार्दिक स्वागत करतो. त्यांचं स्वागत करतील बापादेवी सेवा समितीचे सल्लागार मधुकर आदवडे. तसेच आपल्या गावचे सन्माननीय तंटामुक्ती अध्यक्ष श्री टेमकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतील आपल्या बापादेवी सेवा समितीचे सदस्य श्री दत्ताराम आदावडे. मंडळी, आज आपण जे काय आमच्या मंडळाच्या वतीने जे काही श्रमदानाचा जो काही भाग बाकी होता तो आम्ही पूर्ण केलेला आहे नदी सफाईचा. आणि या 5 सोलर लाईट जे काय आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही ही कामं करून घेऊ. आमचं मंडळ थोडंसं छोटं आहे, तुम्ही समजून घेता, प्रत्येक वेळी सहकार्याची भूमिका घेता. 12च घर आहेत आणि सारखं येणं होत नाहीये. आणि पण आहोत, आम्ही आग्रही आहोत या सगळ्या गोष्टींसाठी. तुम्ही सांगितलं तुमच्या शब्दाचा मान राखणं आमचं कर्तव्य आणि त्या गोष्टी आम्ही करत आलोय. तर असंच आमच्यावर तुमचं प्रेम राहू द्या. कामं काही असतील तर तुम्ही सांगत जा. बापादेवी सेवा समितीच्या वतीनं आम्ही ते करण्याचा नक्की प्रयत्न करू. बऱ्याच गोष्टी काही सुटूनही गेल्या आहेत, आम्हाला त्याची कल्पना आहे. वेळ थोडा सगळ्यांकडे कमी आहे. माझी सगळी मंडळी ते म्हातारी मंडळी त्यांच्या तब्येतीच्या काही ना काहीतरी कुरबुरी असतात. महिन्यातून कोण ना कोणतरी मुंबईला जात असतं, त्यांना घेऊन जावं लागतं. आता सुद्धा 2 आमची माणसं मुंबईत गेलेली ट्रीटमेंटसाठी. काल ह्यांना मी घेऊन आलो करून ती ट्रीटमेंट. तर असं सगळं चालू आहे, तुम्ही समजून गेल्याची मला पूर्ण खात्री आहे. आणि अभियानात आमचाही सहभाग सदैव सक्रिय होता आणि तो राहील. तर तुम्ही आज आमच्या इथे आलात आणि तर त्या निमित्तानं सरपंच साहेबांना विनंती करतो, आपलं काही मनोगत असेल केला कार्यक्रम. तर सर्वप्रथम बापादेवीला वंदन करतो. योग होता आज नेहमी येता आता नमस्कार असतो, भाव वाजवत जात असतो. तर आज त्या निमित्ताने आज आपण सोलर लाईट या ठिकाणी बसले बापादेवी सेवा समितीच्या वतीने. तर माझ्या समेत उपस्थित असलेले आपले तंटामुक्ती अध्यक्ष शांतारामजी टेमकर, आपले सर्वांचे मार्गदर्शक माजी तंटामुक्ती अध्यक्ष आदवडे गुरुजी. इकडे ही 2-3 मंडळी जरी असली, 4 जण असतात, ते सतत कधी निरोप फोन दिला तरी मी फोन केला तरी ते उपस्थित असतात. त्याच्याबद्दल जरी वय झालेलं असलं तरी आवर्जून उपस्थित असतात सगळे. दत्तारामजी आदवडे, इकडे सगळी मंडळी आमचे मधुकरजी आदवडे, निहार आदवडे ज्यांनी आता आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं. इकडे माधवजी आदवडे आणि शिवराम आदवडे महिला मंडळ. आपण आज जो काही छोटेखानी जो कार्यक्रम घेतलेला आहे, लाईट जरी कमी असल्या तर मला एक आनंद आहे किंवा अभिमान पण आहे या गोष्टीचा की आपल्याला आपण हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवत असताना सर्व गावातील लोकांनी म्हणजे काही ना काही खारीचा वाटा म्हणा, पण श्रमदान हा जो विषय आहे हा फार मोठ्या प्रमाणात केला. कारण ज्या गोष्टी आपल्याला करायच्या भविष्यामध्ये त्यासाठी आपण ड्रोन सर्वे जो केला, तो ड्रोन सर्वे म्हणजे गावाचा सर्वे होईल, त्याचं मॅपिंग तयार होईल. पुन्हा आपली जी नदी आहे त्या नदीचं कंटूर होणार आहे, कंटूर सर्वे करतो आपण. आणि त्या कंटूर सर्वे मधून आपल्याला असं होईल की भविष्यात आपल्याला बंधारे कुठे बांधता येतील किंवा जो बांधलेला बंधारा आहे त्याला मागं किती बॅकवॉटर आपल्याला साचवता येईल, हे सगळं उद्दिष्ट आहे त्यातलं. तर त्या अनुषंगाने भरपूर काम चांगलं झालेलं आहे. आता आपण बघतोय फक्त एक विषय राहतो, आज राहून शेवटी वसुली ही आज जात आम्ही तिकडून कोकण टेरेस आणि असा करून आलो. आपल्या सगळ्या लोकांनी आपल्याकडची झालेली आहे. जवळ हे किरकोळ जे कोण झाले असतील
ते आपण ते पावती पण बनवू शकतो. पण मोठा जो कंटम आहे तो घेऊन इथे आहे, म्हणून मुद्दामून आपण सगळ्या वाढीची पूर्ण झाली म्हणून टाकलंय त्याच्यावरती. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण निश्चितच आपल्याला यश त्याच्यातून येणार आहे. किमान पहिल्या 5 मध्ये आपण असं अशी आपल्याला अपेक्षा आहे. 1 नंबर यायला पाहिजे होता ते पण अपेक्षा आहे. अपेक्षा ठेवायला काय हरकत नाही, कारण आपल्याकडे दापोली तालुक्यामध्ये 2-3 ग्रामपंचायत आहेत, थोड्याशा कुंभे ग्रामपंचायत आहे, त्यांनी जास्त अग्रेसिव्ह आहेत. आणि बाकी आहेत 1-2 चिखलगाव पण आहे. रेकॉर्डच्या बाबतीत थोडस जळगावला मागे ठेवतील, कारण कसं आहे त्यांनी त्यांना पुरस्कार मिळाला आणि शहरी वस्ती आहे, अशा ग्रामपंचायती थोड्याशा साईडला ग्रामीण भाग. तरी सुद्धा आपल्याला आहे म्हणजे 5 लाखाचं तरी किमान बक्षीस मिळेल. पण आपण पहिल्या 3 मध्ये येण्यासाठी पण रेस मध्ये आहोत आणि आपलं सगळ्यांचं सहकार्य आहे निश्चित. म्हणजे गावातल्या लोकांनी आपल्याला म्हणजे ह्या सगळ्या कामामध्ये झोकून दिलेलं आहे. आपण इथं ठेवलंय बक्षीस 1,50,000 25,000 ठेवलेलं आहे म्हणजे काम करून घेण्यासाठी. पण ते करत असताना मधलीवाडी आपली मित्रमंडळ भरपूरच काम केलं. म्हणजे एवढं मोठं काम झालंय की शेड कोणी बांधलं नसतं. किमान एक शेड बांधायला 25 मी हिशोब काढला साधारण एक कमीत कमी 35,000 रुपये लागतात. म्हणजे जर सगळं आपण जर नवीन करायचं म्हणजे कमीत कमी 35,000. कारण आता आम्ही खर्च केले ते बघितले 10,000 रुपये मजुरीच झाली. ते आम्ही दुसऱ्याकडून बांधकाम करून 10,000 मजुरी झाली. म्हणजे हे सगळं काम लोकांनी केलंय. तर निश्चितच आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे. आपल्या सुद्धा मी एक सुचवेन आपल्याला, हे जे बांधलेलं आहे समोर त्याची नोंद ग्रामपंचायतकडे करा. चौथरा सभा मंडप म्हणून आपण ते नोंद करून घ्या. घरपट्टी भरायला लागली तरी चालेल, कारण जो निधी येईल त्याच्यातून कुठेतरी आपल्याला तिथं ग्रामपंचायतच्या माध्यमातून तो जो काय उद्देश होता आधीपासूनचा तो सुद्धा सफल होईल. म्हणजे तिथं आपल्याला सभा मंडप घेता येईल. हे किमान ग्रामपंचायतच्या माध्यमातून काही ना काहीतरी खर्च करताय. मंदिराची शेड झाली भरपूर आहे. तरी आजच्या या कार्यक्रमानिमित्त एक सूचित करतो, या ठिकाणी बोलून आमचा जो काही इतोचीचा मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या भावकादेवी सेवा समितीचं आभार व्यक्त करतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो.